तर मित्रांनो, डिप्लोमाच्या अप्लाइड मॅथ्समध्ये डेफिनाइट इंटिग्रेशन या टॉपिकमध्ये विचारलं जाणारं पुढचं आपलं एक्झाम्पल आहे. आता हे एक्झाम्पल दिले इव्हॅल्युएट इंटिग्रेशन 0 to 5 रूट 9 मायनस एक्स डिवाइड बाय रूट 9 मायनस एक्स प्लस रूट एक्स प्लस 4 आणि dx. आता या टाईपच्या एक्झाम्पलचं जे आन्सर असतं ते तुम्ही ऑलरेडी सांगू शकता. तेव्हा कसं आपण सांगू शकतो, की हा जो अप्पर लिमिट आहे, या अप्पर लिमिटमधून हे लोअर लिमिट मायनस करायचं. म्हणजे 5 मायनस 0 आणि याला डिवाइड बाय 2 घ्यायचं. मग काय मिळते 5 मायनस 0 म्हणजे 5 आणि डिवाइड बाय 2. तर बघा जे आपल्याला फायनल जे आन्सर मिळणार ना, ते हे वालं मिळणार आहे. 5 डिवाइड बाय 2 हे असं मिळणार. पण आता हे सिम्प्लिफाय कसं करायचं? तर सगळ्यात पहिलं जे आपल्याला दिलेलं आहे, त्याला इथं या ठिकाणी घ्यायचं असं आय. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 to 5 रूट 9 मायनस एक्स टोटल डिवाइड बाय रूट 9 मायनस एक्स प्लस रूट एक्स प्लस 4 dx. हे असं आपण घेतो. बघा जे दिलंय सुरुवातीला ते आहे तसं पहिलं आय इज इक्वल टू घ्यायचं. हे वाला आपलं असणार इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी आपण एक इंटिग्रेशनची प्रॉपर्टी यूज करतो. डेफिनेट इंटिग्रेशनमध्ये एक प्रॉपर्टी अशी आहे, की इंटिग्रेशन आता इथं लोअर लिमिट 0 आहे तर आपण घेतलं 0. अप्पर लिमिट a. इथं मध्ये असतं फंक्शन एफ ऑफ एक्स आणि dx इज इक्वल टू. प्रॉपर्टी अशी आहे, की जर हे असं असेल, की लोअर लिमिट 0 आणि अप्पर लिमिट काय ना काहीतरी असणार आहे. तर हे परत आपण आहे तसं घेतो बघा इंटिग्रेशन 0 टू a एफ ऑफ आणि या फंक्शनमध्ये ज्या ठिकाणी एक्स असणार त्या ठिकाणी आपण असं ब्रॅकेट घेतो. त्या ब्रॅकेटच्या सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी आपण घेतो फक्त अप्पर लिमिट. लोअर लिमिट तर 0च आहे. फक्त आपण अप्पर लिमिट घेतो आणि हे dx. बघा ही अशी प्रॉपर्टी आहे, की या दोघांमधला फरक काय LHS आणि RHS मधला? तर ज्या ठिकाणी फक्त फंक्शनच्या इथं एक्स आहे, त्या ठिकाणी सगळ्यात ब्रॅकेटमध्ये सगळ्यात शेवटी एक्स घेतला, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त अप्पर लिमिट घेतलं. मग जर आपण ही प्रॉपर्टी या आपल्या वरच्या इक्वेशन नंबर 1 ला जर यूज केली, तर काय मिळणार? आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 5 आहे तसं. हे लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट आहे तसं. या ठिकाणी मिळणार रूट 9 मायनस आता एक्स आलेला आहे. या ठिकाणी एक्स आलेला आहे. तर मग काय करायचं? एक्स आला की ब्रॅकेट घ्यायचं. सगळ्यात शेवटी ब्रॅकेटच्या इथं घ्यायचा एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त अप्पर लिमिट घ्यायचं. बरोबर? सेम असंच डिव्हाइडमध्ये सुद्धा इथं आहे रूट 9 मायनस एक्स. मग या ठिकाणी घेतलं रूट 9 मायनस तिथं एक्स आलेला आहे. एक्स आला की घ्यायचं ब्रॅकेट. सगळ्यात शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त अप्पर लिमिट प्लस अजून एक या ठिकाणी रूट आहे. रूट आहे एक्स प्लस 4. तर सुरुवातीलाच एक्स आहे. मग इथं या ठिकाणी सुरुवातीलाच ब्रॅकेट घेतलं. त्या सगळ्या शेवटी एक्स, त्याआधी मायनस आणि त्याआधी फक्त आपलं इथलं अप्पर लिमिट आणि पुढचा प्लस 4 आहे तसा आणि हे dx. काय केलं आपण फक्त ज्या ठिकाणी फंक्शनमध्ये आपल्याला एक्स दिसतंय त्या ठिकाणी आपण ब्रॅकेट घेतला. त्या प्रत्येक ब्रॅकेटला सगळ्यात शेवटी एक्स घेतला. त्या प्रत्येक एक्सच्या आधी मायनस घेतलं आणि त्या प्रत्येकाच्या आधी फक्त 5 आपण अप्पर लिमिट पुट केलं. आता इथं आपण काय करणार यानंतरची स्टेप, या प्रत्येक ठिकाणचं हे वालं ब्रॅकेट आपण काढून टाकणार. तर काय मिळणार हे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 5 हे वरचं रूट आहे तसं. जर आता इथला जर ब्रॅकेट गेला, तर हे मायनस साइन या 5 ला आणि मायनस एक्स ला मल्टिप्लाय होणार. तर काय मिळतंय 9 आहे तसं. मायनस इंटू 5 तर मिळतंय -5. हे मायनस मायनस प्लस एक्स. आता परत टोटल डिवाइड बाय हे वालं रूट. इथला सुद्धा जर ब्रॅकेट काढला तर काय मिळणार हे 9 मायनस साइन 5 ला मल्टिप्लाय होऊन जाईल. म्हणजे -5 हे वालं मायनस मायनस म्हणजे प्लस एक्स. हे पुढं प्लस परत हे वालं पुढचं रूट. इथला सुद्धा ब्रॅकेट काढला. इथला जर ब्रॅकेट निघाला तर सगळ्या व्हॅल्यू आहेत तशाच येतील, की 5 मायनस एक्स प्लस 4 आणि हे dx. आता फक्त आता हे वालं बघा 9 - 5 इथलं 9 - 5 आणि हे 5 + 4 फक्त एवढं आपल्याला सिम्प्लिफाय करायचंय. तर आता यानंतर काय मिळून जाईल जर आपण ते सिम्प्लिफाय केलं तर हे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 5 आहे तसं रूटमध्ये. आता या ठिकाणी 9 - 5 म्हणजे काय मिळणार 4 पुढचा प्लस एक्स आहे तसा टोटल डिवाइड बाय या सुद्धा डिवाइड मधल्या रूटमध्ये 9 - 5 म्हणजे मिळणार 4 प्लस एक्स आहे तसा पुढं प्लस परत या वाल्या रूटमध्ये शेवटच्या तिथला 5 आणि प्लस 4 म्हणजे हे मिळतंय 9 पुढचा मायनस एक्स इथला वाला आहे तसा आणि हे dx बघा हे असं मिळतंय. आता फक्त आपल्याला काय करायचंय इक्वेशन नंबर 1 आता आपली प्रॉपर्टी यूज करून झाली, सिम्प्लिफाय करून झालं, की फक्त बघायचं इक्वेशन नंबर 1 काय आणि 1 प्रमाणे जरासं रिअरेंज करायचं. बघा काय रिअरेंज करायचं? तर हे आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 5 हे आहे तसंच मिळणार बरोबर. यामध्ये नो चेंज. आता फक्त या ठिकाणी बघायचं डिव्हाइडमध्ये सुरुवातीला
डिवाइडमधली व्हॅल्यू बघायची. डिवाइडमध्ये सुरुवातीला रूट 9 मायनस एक्स आहे. मग इथं सुद्धा यामधलं डिवाइड सुरुवातीला हे वालं घ्यायचं रूट 9 मायनस एक्स. ही वाली टर्म पहिली घ्यायची. मधला प्लस आहे तसा आणि दोन्ही सुद्धा प्लस मधले त्यामुळे आपण असं करू शकतो. दुसरं जे आहे ना प्लस नंतरचं तर रूटमध्ये पहिला एक्स आहे आणि मग +4 आहे. तर मग हे सुद्धा लिहिताना तसंच लिहायचं, की रूट पहिला एक्स मग +4 dx आहे तसा. आता डिव्हाइडमधल्या इथल्या डिव्हाइडमधल्या रूटमधल्या 4 प्लस एक्सला आपण एक्स प्लस 4 लिहिले. इथं वरती पण तसंच लिहायचं. एक्स प्लस 4 बघा. न्यूमरेटरची व्हॅल्यू आहे तशी घेतली. सुरुवातीला फक्त एक्स घेतला, मग +4 घेतलं. हे आपलं बनणार इक्वेशन नंबर 2. आता तुम्ही जी गोष्ट ऑब्झर्व्ह केली, इक्वेशन नंबर 1 ची डिनॉमिनेटरमधली व्हॅल्यू आणि इक्वेशन नंबर 2 ची डिनॉमिनेटरमधली व्हॅल्यू बघा सेमच आहे. दोघांचा डिनॉमिनेटर सेमच आलेला आहे. इक्वेशन नंबर 1 मध्ये जी पहिली टर्म आहे, ती या ठिकाणी वरती न्यूमरेटरमध्ये आलेली आहे. इक्वेशन नंबर 2 मध्ये सेकंड टर्म मग वरती न्यूमरेटरमध्ये मिळालेली आहे. हे असंच कंपल्सरी तुम्हाला याच पॅटर्नमध्ये मिळतं. हा टाइप सगळ्यात सोपा टाइप आहे. बरोबर? तर आता काय करतो आपण याचं, येथून पुढं दोन्ही पण इक्वेशनची ॲडिशन. मग या ठिकाणी घ्यायचं ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 दोन्ही पण इक्वेशनचं फर्स्ट आणि सेकंड इक्वेशनची ॲडिशन केली, तर दोघांच्या लेफ्ट साइडला इथं आय आणि आय आहे. सगळ्यात पहिलं काय मिळणार हे लेफ्ट साइडला आय प्लस आय इज इक्वल टू इक्वेशन नंबर फर्स्टचं राइट साइडला जे आहे टर्म ते आहे तशी लिहून घ्यायची. इंटिग्रेशन 0 टू 5 रूट 9 मायनस एक्स डिवाइड बाय रूट 9 मायनस एक्स प्लस रूट एक्स प्लस 4 dx. आता प्लस मग ह्या सेकंड नंबर इक्वेशन मधलं सुद्धा राइट साइडला जे आहे ते आहे तसं लिहून घ्यायचं. इंटिग्रेशन 0 टू 5 रूट एक्स प्लस 4 डिवाइड बाय रूट 9 मायनस एक्स प्लस रूट एक्स प्लस 4 आणि हे वालं dx. आता या ठिकाणी काय करायचं बघा, हे लेफ्ट साइडचं आय प्लस आय तर याचं मिळणार 2i इज इक्वल टू. आता राइट साइडला दोन्ही सुद्धा ठिकाणी इंटिग्रेशन आहे. दोघांचं लोअर लिमिट 0च आणि अप्पर लिमिट 5 सेमच आहे. मग ते घ्यायचं एकदाच. हे 0 आणि 5 दोघांचे डिनॉमिनेटरमधली व्हॅल्यू बघा एकदम सेमच आहे. मग ते घेतलं एकदाच 9 मायनस एक्स प्लस रूटमध्ये एक्स प्लस 4 आणि हे वालं dx आहे तसं. आणि फक्त आता या ठिकाणी या न्यूमरेटरची फक्त ॲडिशन करायची आहे. म्हणजे हे सुरुवातीला मिळणार 9 मायनस एक्स प्लस हे वालं रूटमध्ये एक्स प्लस 4 किंवा डिव्हाइडमध्ये तुम्ही आहे तसं वरती घेतलं तरी चालतं कारण तेच मिळणार आहे. आता हे दोन्ही सुद्धा बघा सेमच आहेत. या ठिकाणी कंपल्सरी या टाइपमध्ये कॅन्सलच होतं. इथं आपल्याला 1च मिळतो. ते आता हे पुढं मिळणार 2i इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू 5 इथला हा 1 आणि dx बघा हे असं आपल्याला मिळालं. बरोबर? आता जर आपण हे पुढे सिम्प्लिफाय केलं, तर तुम्हाला माहिती आहे फक्त ह्या 1चं आपल्याला इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग हे मिळणार 2i इज इक्वल टू 1चं इंटिग्रेशन काय मिळतं? तर इथला हा वाला व्हेरिएबल तो आहे x आणि या ठिकाणी लोअर लिमिट 0, अपर लिमिट 5. अशा या डेफिनाइट इंटिग्रेशनमध्ये असं इंटिग्रेशन काढून झालं, की आपण काय घेतो, जे काही व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलला एकदा आपण अप्पर लिमिट पुट करतो, म्हणजे हा 5 आपण पुट करणार मायनस आणि एकदा लोअर लिमिट पुट करतो, म्हणजे आपण 0 पुट करणार. मग आता हे 2i इज इक्वल टू 5 मायनस 0 म्हणजे मिळते 5च मल्टिप्लाय वाला 2 या बाजूला डिव्हाइडमध्ये येऊन जाईल, म्हणजे मिळणार i इज इक्वल टू 5 डिव्हाइड बाय 2. बघा आपण सुरुवातीला हेच पाहिलं होतं, की आपल्याला असा आन्सर मिळणार आहे 5 डिव्हाइड बाय 2. तर एकदम सिंपल टाइप आहे. हा खूप सोपा टाइप आहे. याचं तुम्ही जेवढं जास्त प्रॅक्टिस कराल, तेवढा अजून सोपा होत जातो. बघा हा नक्की ट्राय करा. या टाइपचेच भरपूर जे काही एक्झाम्पल असतील सेम अशीच, तर ते पण तुम्ही नक्की सोडवा. नाही समजले तर मला नक्की विचारा. मी ते तुम्हाला सोडवून देईल.